कांदे काढू काढू झाले आमचे बुरे हाल. आणि लोक म्हणतात तुमचे बरं आहे राव कांदा बागतदार. काय बा कांदा बागतदार आणि काय भाव वाढलं फक्त बोंबलू नका फक्त. एवढ्या उन्हा ज्योती काय करते तर एवढ्या उन्हामध्ये ज्योती आली परत दुसऱ्या वावरामध्ये कांदे काढायला. आता ते कांदे पण झाले काढायचे कारण दोन्ही वावरातले बरे आपल्या सोबत आलं होतं. तर आज शेवटी आले मी या लेबरला भेट देण्यासाठी आणि 2 वरुळे राहिले झाकायच्या. त्यांनी आता सकाळी आज आले होते तर माझं घरचं काम आवरलं तर मी पण आले म्हणजे नाही का. इकडे वावरात एक वरुळ आहे आणि इकडे एक मध्ये आपली विहीर आहे. खालच्या वाटणीतलं जे आहे ते पूर्ण काढून झालेलं आहे. ते इकडलं जे वावर होतं ते पूर्ण 2 एकर होतं तर आज फायनलमध्ये पूर्ण काढून झालंय. आता टोळीला मिरेंडा आणलं होतं करावं लागून ते चहा पिले नसते त्यामुळं मग तिकडं काही द्या बरे या मिरेंडा प्यायला. मंडळी कांदे काढे झाले आता पेमेंट वाटायचं काम चालू आहे. आम्ही पेमेंट घेऊन आलेलो आहे. तर हे बघा एवढी मोठी रक्कम द्यायची आहे. शेतकऱ्याच्या कांद्याला भाव आहे का आता तुम्ही सांगा. धरा ज्या दिवशी कांदे काढायचे त्या शेवटच्या दिवशी आपण यांना पगार वाटप करता. 7 दिवस पगार वाटप चालू आहे. वावर कोणी कोणी काय करतं नंतर देत असतं पण आमच्याकडे असं नाही. काम झाल्यानंतर लगेच पगार. 100 नोट द्या त्याला 1,500. मंडळी आता वरच्या वावर आलो होतो पात गोळा करायला पण त्या कांद्याला पातच नव्हती. ते लेबर एवढं चांगलं होतं त्याने वाकस जे होतं छोटे नाही कुदळी त्यांनी कांदे सगळे असे खांदू खांदू कांदे काढले. तेव्हा कुठे ते 2-3 वरुळे लागले आपल्या वावरमध्ये. नाहीतर आम्हाला एवढा कुटाणा झाला असता. प्रत्येक कांदा खांदू खांदू काढावा लागला असता. आपण एवढे कष्ट केले असते तो कांदा तसा वाया जाऊन पण देऊ शकत नाही. आणि कांद्याची साईज एवढी मोठी आहे. असा मोठा कांदा आहे याच्यामध्ये. तर चला आता मी चालले पात आणायला खालच्या वावरामध्ये. या वावरातली पातच म्हणजे संपून गेली पूर्ण सापडणाच. वरूळ पूर्ण झाकायची पण नाही आले कारण हे लागण आपली आगास होते नाही का आधीची होती आणि कांदे काढायला जरा लेट झाले. सावलीत बसलं का उठावंच वाटत नाही परत. कृषी प्रधान राज्यात शेतकऱ्याला सोयाबीन आली की त्याचा भाव गेला. टॅमॅटो आले की त्याचा पण भाव गेला. भाजीपाला कुठला पण असू द्या तर त्याचा लगेच भाव जाणार. वांगे असू काही पण असू द्या. आता हा कांदा आलाय का त्याचा भाव सध्याला आता काय चालू आहे 5 रुपये 6, 7, 8 रुपये. थोडंफार काहीतरी वाटू द्या. वारे कृषी प्रधान देश. तुम्ही लोकांनी ना व्यापार लोक मोठे केले आणि शेतकरी गरीब आहे तो अजून गरीब करून ठेवलाय. तर काहींना थोडासा माझा राग आहे बोलण्याचा पण कटू आहे पण सत्य आहे आणि सत्य परिस्थिती. आज कांद्याची गुणी घ्यायला गेला तर आज त्याची किंमत 50 रुपये आणि हा कांदा तो मार्केटमध्ये फक्त 5 ते 6 रुपये किलोने जातोय आज म्हणजे आम्ही काल विचारलं होतं तरी त्याची आज किंमत ती आहे. कांदे लावायला 11,000 रुपये एकर आणि काढायला आज काय म्हणून राहिले 15,000 रुपये एकर. मग तुम्ही विचार करा कांद्याची किंमत काय आहे आणि मोलमजूर काय भाव म्हणतंय आज. या 2 याला जेवढा खर्च आहे तर मध्यंतरचा तो काळ तर मी त्यात काही विषयच नाही आहे. मारलं जे आपण पाणी भरणी फवारणी काय मटेरियल असं काही पण असू द्या त्याचा तर काही हिशोबच नाही आहे. म्हणजे शेतकऱ्याला काही मोलच नाही. आम्हा शेतकऱ्याची हाल बघितली काय चालू आहे. आमची तरी बरी पाहते काही लोकांच्या बघितले आत्तानी शेजारी बघितली पाहतच नाही कांद्याच्या.
कांदे लगेच उन्हाळ्यात आता इतकं टेम्परेचर डेंजर आहे. नाही जर लगेच हाकवलं तर लगेच जवळ ते उन्हाळून जातील. एवढे 4-5 महिन्याचं कष्ट आहे, फेल जातात. हे बघा असा उन्हाळ्याचा कांदा दाखवा त्यांना. मंडळी, शेतकऱ्यांचं मुख्य पीक हे कांदा असतं, पण त्याला जर हमी भाव जर भेटला नाही तर शेतकऱ्यांनी काय करायचं यावरती खूप म्हणजे प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांची तीच बोम आहे. प्रत्येक वर्षी म्हणजे मागच्या वर्षी पण तेच, ह्या वर्षी पण तेच. आजूक सुद्धा कांद्याला काहीच बाजार नाही आहे. शेतकऱ्यांच्या कांद्यावरती खूप मोठे स्वप्न असतात. माझे पण आहेत, अजून अनेक जण शेतकऱ्यांचे पण असतील. जसे माझे आहेत तसे त्यांचे पण आहे. माझं स्वप्न सांगितलं असं मी तुम्हाला, पण कांद्याला बाजारच नाही. जेव्हा बाजार वाढेल तेव्हा माझं स्वप्न तुम्हाला नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. बरोबर आहे ना मंडळी? आम्ही आता लेबर नेऊन गेले, कांद्यात पात वगैरे टाकायची झाली. आता आम्ही लिंबा झाडाखाली बसले जरा वेळ, कारण ऊन भरपूर पडलं आणि गोण्या ते व्यवस्थित ठेवून राहिले. म्हटलं चला, आणि पैशाचा हिशोब चालू आता की आपल्या कांदे काढायला सगळे पैसे लागले किती. तर हिशोब काढला तर 55,000 रुपये लागले कांदे काढायला नुसते. तर म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एवढे जर नुसते कांदा काढायला एवढे जर पैसे लागले तर अजून त्याचं पुढं किती काम आहे. अजून कांदा वावरतून बाहेर काढायचा आहे, पुन्हा तो जाळ्या भरवायच्या, अजून वाहतूक भरणे खूप काही अजून. म्हणजे जवळपास तेवढे पण अजून 30,000 ते 40,000 रुपये हलके हातांत लागणारचे. सॉरी कांदा शेडमध्ये टाकूच तर जाळीमध्ये. तर विचार करा तुम्ही. शेतकऱ्यांनी काय करावं, खूप मोठा प्रश्न आहे. मी तर डोक्यालाच हात लावला एवढे पैसे गेल्यानंतर. आम्ही चाललोय आता घरी. यायचं घरी? चला, ऊन झालंय भरपूर. आता उन्हात एवढं लांब जायचं कंटाळा येतो. हे वावर नेमकं लांब आहे, मल्हारवाडीच्या शिवारात येतंय वावर, आणि आमचं गाव थोडं पुढं राहतंय. जायचं यायचा कंटाळा येतोय. परत ह्या वावरात परत यायचंच आहे. आता ह्या वावरातून कांदे खोडलेले ते मागं काढायचे, आणि तर संध्याकाळी फवारणी करायची चालू आहे. ह्या वावर जे लावाळा जेव्हा होता त्यासाठी फवारणी करायची म्हटलं नाही का, मग पुढच्या पिकाला चांगलं होईल नाही का. तोपर्यंत अजून 2 महिने जायचे ना पुढचं पीक घेण्यासाठी. चलो, याच्यात एवढे वाकस आले तुम्हाला दाखवते. हे बघा, एवढे आणलं होतं ना. किती दिसतात का तुम्हाला? भरपूर आहे. त्याच्यामध्ये आपले कांदे व्यवस्थित निघले. ज्या दिवशी वावरातलं कामे पूर्ण होत्या दिवशी पसरल्या राहतो ना याला घरी, गोऱ्या तीन किटल्या. चला, किटली कुठे? काय बघू राहील तुम्ही? काय राहिलंय का तुम्ही ना? त्याला विचारा नेलं. चला मंडळी, आता चाललो कशाला असं तो माहिती आहे. आम्हाला जेवण नाही करायचं, आम्ही चहा पिण्यासाठीच फक्त घरी चाललोय. एवढं मोठं पसारा आहे, आणि संध्याकाळी आता पुन्हा पंपा घेऊन यायचं आहे. चलो.